आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखेर राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, पण या निवडणुका याच तारखेला होणार या संदर्भातला अंदाज महाधुरळानं तब्बल 15 दिवसापूर्वीच जाहीर केला होता, व्यक्त केला होता. 3 डिसेंबरला महाधुरळानं बातमी दिली होती की हो, याच तारखेला महापालिका निवडणुकांची घोषणा होणार, याच तारखेला मतदान होणार. म्हणजे तब्बल 3 डिसेंबरला, म्हणजे जवळजवळ 12-13 दिवसापूर्वीच महाधुरळानं ब्रेकिंग न्यूज दिली होती. ती काय न्यूज होती पहा. या तारखेला महाराष्ट्रातल्या महापालिकांचा महाधुरळा उडणार. तारखा दिल्या होत्या साधारणतः जानेवारी 15 ते 17-18 या 3-4 दिवसात एखाद्या तारखेला या महापालिकेच्या निवडणुका निश्चितपणे होणार आणि आज त्या संदर्भातले स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. आज राज्य विधिमंडळाचं नागपूर जे काय अधिवेशन आहे त्याची तारीख पहिल्यांदा होती 8 डिसेंबर ते 18 डिसेंबर, पण आज विधानसभामध्ये विधिमंडळाचं जे काय अधिवेशन होतं त्याची सल्लागार समिती, विधानसभा विधिमंडळ कामकाज समिती सल्लागार समितीची बैठक झाली आणि या बैठकीत 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर हिवाळी अधिवेशन, नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन हे 14 डिसेंबरला गुंडाळण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार 13 आणि 14 हे सुट्टीचे दिवस होते, पण सुट्टीच्या दिवशी विधानसभेचे कार्यक्रम घेऊन 14 तारखेला विधानसभा आणि विधिमंडळाचं कामकाज संपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे आता हे अधिवेशन 8 ते 14 एवढेच दिवस चालणार आहे, म्हणजे फक्त 6 दिवस चालणार आहे, जे पूर्वी आणखी 10 दिवस चालणार होतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की 14ला विधिमंडळाचं अधिवेशन संपलं की 15 तारखेला राज्यात महापालिका निवडणुकीचा महाधुरळा उडणार. 15 तारखेला आचारसंहिता लागणार हे जवळजवळ नक्की आहे. आपण पाहिलात ती बातमी की महाधुरळानं 3 डिसेंबरलाच ही बातमी दिली होती की राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका याच तारखेला होणार, याच दिवशी आचारसंहिता लागणार. त्यानंतर 13 डिसेंबरला म्हणजे 3 दिवसापूर्वी महाधुरळानं बातमी दिली होती की महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी, याच तारखेला आचारसंहिता जाहीर होणार. काय होती ती बातमी पहा. आपण प्रचंड आतुरतेनं वाट पाहत होता त्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता आता जाहीर होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे. त्यामुळं आता महापालिका निवडणुकींचा रणधुमाळी सुरू होणार. महाधुरळा आता प्रचाराचा उडणार हे आता निश्चित झालेलं आहे. त्यामुळे गेले 3-4 महिने ज्याची प्रचंड उत्सुकता होती, ज्या उमेदवारांना उत्सुकता होती, याशिवाय मतदारांनाही याची उत्सुकता निश्चितपणे होती, या सगळ्यांची उत्सुकता आता संपणार आहे. महाधुरळा आता सुरू होणार आहे. या राज्यातील महापालिका निवडणुकीच्या आचारसंहिताची घोषणा सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी निश्चितपणे होणार आहे. सायंकाळी 4 वाजता महापालिकेची आचारसंहिता लागेल आणि त्या क्षणापासून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. पहिल्यांदा महाधुरळाची 81वी बातमी खरी ठरली, ती म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कधी लागणार ही महत्वाची बातमी होती. 3 दिवसापूर्वी जाहीर केली होती की सोमवारी सायंकाळी 4 वाजता महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार. ही बातमी 13 डिसेंबरलाच महाधुरळावर दिली होती. त्यानुसार सोमवारी सकाळीच पत्रकार बैठकीचं निमंत्रण आलं आणि फायनल झालं की
4 वाजता पत्रकार बैठक आणि महापालिका निवडणुकीचे रणशिंग वाजणार. 81वी बातमी खरी ठरली. आणि त्यानंतर कोणत्या तारखेला मतदान होणार या संदर्भातली ही बातमी दिली होती महाधुरळानं, आणि त्यानुसार ती बातमी सुद्धा 82वी बातमी खरी ठरलेली आहे. आता या निवडणुकीसाठी कधी मतदान होणार, मतमोजणी कधी होणार, याशिवाय निवडणुकीचा कार्यक्रम काय असेल ते आपण पहा पुढच्या या एकूण आकडेवारीनुसार, माहितीनुसार. महापालिका निवडणुका या जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात होणार ही बातमी महाधोरणानं दिली, आणि आज या संदर्भातली घोषणा झाली. निवडणूक आयोगानं या संदर्भात घोषणा केलेली आहे. 23 डिसेंबर पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महाधुरळानं बातमी दिली होती त्यानुसार 3ऱ्या आठवड्यातच, ही जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात निवडणूक होत आहे. 16 जानेवारीला मतमोजणी आणि 15 जानेवारीला मतदान होणार आहे. महाधुरळानं बातमी दिली होती. या 15 दिवसापूर्वीच ती बातमी खरी ठरलेली आहे. महापालिकेचा बिगुल वाजलेला आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.